प्रत्येक आरतीच्या शेवटी आपण सगळेच जण अत्यंत तल्लीन होऊन एक चाल म्हणतो, घालीन लोटांगण वंदीन चरण. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण दररोज म्हणत असलेल्या या सुंदर प्रार्थनेमागे एक अतिशय रंजक इतिहास आणि रहस्य दडलेलं आहे. चला आज तेच जाणून घेऊया. अनेकांना वाटतं की ही संपूर्ण प्रार्थना एकाच कवीनं लिहिली आहे, पण तसं नाही. या प्रार्थनेत एकूण 4 कडवी आणि 5वा एक महामंत्र आहे. विशेष म्हणजे ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या थोर संतांनी आणि ऋषींनी लिहिली आहेत. प्रार्थनेची सुरुवात होते मराठी भाषेतून. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगण आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. हे पहिलं कडवं 13व्या शतकात संत नामदेवांनी विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं होतं. देवाप्रती असलेला निस्सीम भाव यात उलगडतो. यानंतरची कडवी संस्कृत भाषेत आहेत. दुसरे कडवे आहे, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हे आणि या प्रार्थनेतील चौथे कडवे म्हणजेच अच्युतम केशवम रामनारायणम, हे तब्बल 1250 वर्षांपूर्वी म्हणजेच 8व्या शतकात आद्य शंकराचार्यांनी रचलेलं आहे. एका ठिकाणी ते गुरूंचे महत्त्व सांगतात, तर दुसऱ्या ठिकाणी प्रभू विष्णूंच्या रूपांचे वर्णन करतात. प्रार्थनेचे तिसरे कडवे, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात. हे कडवे महर्षी व्यासांनी श्रीमद भागवत पुराणात लिहिलेलं आहे. आपण जे काही कर्म करतो ते सर्व देवाच्या चरणी समर्पित करण्याचा हा सर्वोच्च भाव आहे. आणि शेवटी येतो 16 अक्षरांचा महामंत्र, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र कलिसंतरण उपनिषदातील असून कलियुगात तरायाचे असेल तर हरिनाम संकीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही हे सांगणारा आहे. आता सर्वात मोठी गंमत पहा. अनेक जण ही प्रार्थना गणपतीच्या आरतीनंतर म्हणतात, त्यामुळे ही गणपतीचीच प्रार्थना आहे असा समज होतो. पण यातलं एकही कडवं गणपतीसाठी नाही, तर ते विठ्ठल, श्रीकृष्ण आणि विष्णूंच्या अवतारांसाठी आहे. पण म्हणतात ना, भाव तिथे देव. रचना कोणाचीही असो, भाषा कोणतीही असो, जेव्हा हजारो भक्त एकत्र येऊन एका सुरात ही चाल म्हणतात, तेव्हा तो भाव थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो. गणपती बाप्पा मोरया.